सातपूर नंदिनी नदी नवीन पुलावरून पडल्याने इसम गंभीर जखमी। नाशिक सातपूर अंबडलिंक रोडवरील नंदिनी नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या सिमेंट पुलावरून एक इसम दुचाकीसह नदीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना शनिवार दिनांक 3 रोजी सकाळच्या सुमारास घडली। सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र गौतम वय 37 राहणार बजरंगनगर लिंक रोड हे दुचाकीवरून जात असताना नंदिनी नदीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या सिमेंट पुलावरून नदीत कोसळले। सदर पुलावर सुरक्षा कठडे नसल्यामुळे आणि पुढे सुरू असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे। घटनास्थळी सातपूर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। पोलिसांनी नदीपात्रात उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गौतम यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले। उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या गौतम यांनी आपण कसे पडलो हे लक्षातच न आल्याचे सांगितले। अंदाजे 30 फूट उंचीवरून पडल्यामुळे त्यांच्या पाठीचा मणका व पाय गंभीर जखमी झालेत। पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। यावेळी घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक शिवराम खांडवी, पूजा भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खंडबहाले, राजू जाधव, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पवार, अशोक श्रीकंडे तसेच 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि वाहन चालक चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते। या घटनेनंतर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावर सुरक्षा उपाययोजनांचा अभाव समोर आला असून संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठडे बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची गरज आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। आज काही वेळापूर्वी सातपूर पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की एक अज्ञात इसम अंबडलिंक रोडवरील नासर्डी ब्रिज वरून मोटरसायकलसह खाली पडलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे पोलीस स्टेशनचे अंमलदार लोक सदर ठिकाणी आलेले आहे। पाठोपाठ आम्ही पण इथं आलो। इथं आल्यावर आम्हाला दिसलं की एक इसम नदी पात्रात त्याच्या मोटरसायकलसह पडलेला आहे। त्याची गाडी होंडा पॅशनसह तो जात असताना अज्ञात कारणास्तव तो खाली पडलेला आहे आणि तो जखमी झालेला आहे। जखमी झाल्यानंतर 108 नंबरची ॲम्ब्युलन्सला बोलवून त्यामध्ये त्याला टाकून उपचारक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवत आहोत। नेमका काय प्रकार याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।